नमस्कार. चला तर आज ना आपण सुक्या खोबऱ्यापासून असा एक पदार्थ बनवणार आहोत, जो तुम्ही ना आतापर्यंत कधीच बनवला नसेल आणि तुम्ही एकदा जर काही सुकं खोबरं पाण्यामध्ये टाकून वाफवलं ना, तर याचा एकदम असा नवीन पदार्थ तयार होतो, जो तुम्ही आतापर्यंत कधीच कुठेच बघितला नसेल. तर मग तो बनवायचा कसा? चला तर मग सांगते. तर बघा आता तो पदार्थ बनवण्यासाठी नाही तर मी घेतला आहे सुकं खोबरं. आपलं जे घरात रेग्युलर खोबरं असतं आपण वाळवून ठेवलेलं किंवा बाजारातून विकत आणलेलं, त्याच खोबऱ्यापासून आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. आणि हे जे सुकं खोबरं आहे ना, ते आपण कधी-कधी ना डायरेक्ट पाठीमागचा तो भाग काढायला जातो. पण तो काय होतं कधी-कधी ना तो भाग इतका हार्ड असतो, की तो निघत नाही. त्यामुळे ना ही एक ट्रिक वापरून जर तुम्ही हा पदार्थ बनवायला घेतला ना, तर तुम्ही कितीही तुम्हाला 100 जरी असे खोबऱ्याचे तुकडे किंवा खोबरे दिले, तर तुम्ही इझी पद्धतीने त्याला पाठीमागचा कणा एकदम असा झटपट काढू शकता. तर मग करायचं काय, कुकरमध्ये 1 ते दीड तांबे मी पाणी टाकून घेतलं होतं आणि सुकं खोबरं यामध्ये घालून घ्यायचं. मला पाणी ना परत थोडंसं कमी वाटत आहे, त्यामुळे ना मी परत यामध्ये पाणी टाकून घेत आहे. तर कमीत कमी ते मी 2 तांबे पाणी टाकून घेतलं. तर बघा आता हे खोबरं यामध्ये टाकून घ्यायचं. पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आणि आता हे जे खोबरं आपण पाण्यात टाकून घेतलंय, काय करायचं आता कुकरचं टोपण लावायचं आणि याच्या छान अशा 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तुम्ही कुकरऐवजी कढईमध्ये सुद्धा पाणी टाकू शकता आणि नंतर ते खोबरं त्यामध्ये टाकून कमीत कमी 15 ते 20 मिनिटं त्याला चांगलं असं उकळून घेऊ शकता. म्हणजे जे खोबरं आहे ते छान असं मऊसूत होतं आणि तो पाठीमागचा जो भाग असतो तो एकदम असं इझी पद्धतीने निघतो. कधी-कधी ना खोबरं खूप हार्ड राहतं, त्यामुळे डायरेक्ट आपण त्याला खिसायला गेलो तर त्याचा पाठीमागचा कणा अजिबात निघत नाही आणि कधी-कधी आपल्या हाताला सुद्धा इजा होऊ शकते. त्यामुळे ही जी ट्रिक आहे ती तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. तर बघा 4-5 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकरचं टोपण काढून घेतलं आणि त्याची पूर्णपणे वाफ जाऊन दिल्याच्यानंतरच कुकरचं टोपण काढून घेतलंय. तर बघा एकदम छान असं खोबरं आपल्याला कोमट करून घ्यायचं, म्हणजे जास्त पण इथे थंड करायचं नाही, थोडंसं कोमट असतानाच याचा आपण पाठीमागचा भाग काढून घेणार आहोत. तर बटाटे छालायचे जे असतं त्यानेच मी हा पाठीमागचा भाग काढते. तुम्ही डायरेक्ट बटाट्याच्या साहाय्याने सुद्धा याचा भाग काढू शकता, कारण तुम्ही बघू शकता आपण पाण्यामध्ये शिजवल्यामुळे नाही छान असं मऊसूत झालंय आणि पाठीमागचा कणा सुद्धा एकदम छान असं इझी पद्धतीने निघत आहे. कसलंही इथे आपल्याला जास्त मेहनत घेता येत नाही, जर तुम्ही ही स्टेप फॉलो केली, पाण्यामध्ये खोबरं उकळून घेतलं तर. आणि डायरेक्ट तुम्ही पाठीमागचा भाग काढायला जाल तर ते निघणार नाही. त्यामुळे ना पाण्यामध्ये टाकूनच आपल्याला हे खोबरं छान व्यवस्थितपणे शिजवून द्यायचं आणि नंतर याचा सगळा काळपट भाग काढून घ्यायचा. तर मला हे सगळं काढायला फक्त 2 ते 3 मिनिटं लागलेत. जास्तही वेळ गेलेला नाही. सगळ्या खोबऱ्याचा तुम्ही पाठीमागचा भाग काढून घेतला. आता काय करायचं, तुम्ही चाकूच्या साहाय्याने सुद्धा याला छान असं बारीक कट करू शकता. पण चाकूपेक्षा नाही, आपली बटाटे छालायची जी किसणी असते, त्या किसणीने हे खोबरं आपल्याला चांगलं व्यवस्थितपणे किसून घ्यायचं. किसून घेतल्यामुळे ना काय होतं, याला छान व्यवस्थितपणे ते किसता येतं आणि एकदम असं छान असं पातळ पातळ याचे काप होतात. तर बघा किती एकदम असं पातळ काप झालेत. आपण बटाईने सुद्धा कट करायला गेलो तर इतके पातळ होत नाहीत. त्यामुळे किसणीची आयडिया खरंच खूप छान आहे. सगळं खोबरं किसून घेतलं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि याला छान असं बारीक याला करून घ्यायचं. जितकं बारीक होईल तितकं बारीक करा, किंवा तुम्हाला थोडंसं असं जाडसर ठेवायचं असेल तरी ठेवू शकता, पण इथे शक्यतो बारीकच करा. तर एक भांडं मी अगोदर काढून घेतलं, कढईमध्ये टाकून घेतलं. परत दुसरं सुद्धा भांडं यामध्ये ओतून घेत आहे. तर असंच करून आपल्याला सगळं खोबरं काढून घ्यायचंय. तर बघा सगळं खोबरं मी मिक्सरमधून छान असं बारीक करून घेतलं. आता आपल्याला ना हे मोजून घ्यायचं किती खोबरं झाले, कारण नंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची. त्यामुळे खोबरं अगोदर वाटीच्या प्रमाणाने हे मी घेत आहे, म्हणजे मोजून घेत आहे. तर बघा सर्वात अगोदर 1 वाटी भरलं. तर त्याच कढईमध्ये मी साईडला टाकून घेत आहे, कारण दुसरे भांडे कशाला भरवायचे, म्हणून त्याच साईडला मी थोडंसं हे खोबरं वाटीने मोजून टाकून घेते. 1 वाटी भरली, दुसरी पण वाटी भरली, आता तिसरी पण वाटी भरली, म्हणजे साधारणतः 3 वाटी ते आपलं हे खोबरं तयार झालं आहे. म्हणजे 3 वाटी आपले खोबरं कीस बनवून तयार आहे. तर बघा 3 वाटी हा कीस तयार झाला. आता काय करायचं, गॅसवर किंवा इंडक्शनवर बनवत असाल तर इथं मी इंडक्शनवर बनवत आहे. त्यामुळे ना इंडक्शनवर कढई ठेवून घेतली. आता याला ना छान अगोदर हलकंसं गरम करून घ्यायचं. खोबऱ्याचा कीस गरम झाल्याच्या नंतर ना इथे मी 2 चमचे तूप पण घातलं होतं, पण तूप टाकलेला व्हिडिओ अचानक बंद झाला, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही. खोबरं तुम्ही किसून घेतल्याच्या नंतर जेव्हा आपण याला बनवायला घेऊ त्यावेळेस यामध्ये आपल्याला, किंवा डायरेक्ट अगोदर कढईमध्ये तुम्ही 2 चमचे तूप टाकून नंतर हा कीस टाकू शकता. आणि याला खोबऱ्याला छान व्यवस्थितपणे अगोदर गरम करून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकायची. तर बघा 3 वाटी इथे मी खोबरं घेतलं, त्यासाठी 1 वाटी साखर वापरलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड खायचं असेल किंवा तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही इथे 1.5 वाटी साखर वापरू शकता. साखर टाकून घेतली. साखर चांगली याला मिक्स करून घ्यायची आणि साखर चांगली विरघळली, साखर पूर्णपणे विरघळली तर लगेच यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दुधाची साय घालून घ्यायची आहे. तुम्ही साईऐवजी दूध सुद्धा डायरेक्ट घालू शकता, पण साय घातल्यामुळे याला चव खूप छान येते. दुधाची साय घालून घ्यायची आणि मिक्स करायचं.
दुधाची साय घालून घेतल्याच्या नंतर पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते एकदम असं थोडंसं घट्टसर व्हायला चालू झालेलं आहे. आता यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची. जसजसं आपण हे मिश्रणाला हलवत जाऊ तसतसे घट्टसर व्हायला चालू होतं आणि कोरडं व्हायला चालू होतं. पण इथे काय करायचं आपल्याला जास्त पण कोरडं करायचं नाही. जर जास्त कोरडं करायला गेलो तर ते पूर्णपणे सुट्ट होईल, ते सेट होणार नाही. दूध टाकल्याच्या नंतर 5च मिनिटं मिक्स करायचं. वेलची पावडर टाकायची आणि नंतर लगेच कढई गॅसवरून खाली काढून घ्यायची. ज्यामध्ये सेट करायचे प्लेट किंवा एखादा दुसरा डिश असेल त्यामध्ये सेट करायचंय. त्याला अगोदर तुपाने व्यवस्थितपणे ग्रीस करून घ्यायचंय. सगळं प्लेटला किंवा एखाद्या डिशला तूप लावून घ्यायचं आणि नंतर सगळं मिश्रण त्यामध्ये ओतून घ्यायचं. इथे एक ना मी टीन घेतला आहे, हा केकचा टीन आहे. त्यालाच अगोदर तूप लावून ठेवलं होतं आणि सगळं मिश्रण त्यामध्ये टाकून घेतलं आणि उलटण्याच्या साहाय्याने त्याला चांगलं अगोदर सेट करून घेतलं. त्यावर बारीक चिरून घेतलेले पिस्त्याचे काप घातले. तुम्ही यावर काजू बदामचे तुकडे पण घालू शकता. पण पिस्ताच इथे मी टाकून घेतला आणि थोडंसं परत त्याला वरतून छान सेट केलं म्हणजे पिस्ताच्या बर्फीला व्यवस्थितपणे सेट होईल. आणि बघा आता हे आपल्याला कोमट आहे तोवरच याला कट करून घ्यायचंय. थंड केल्याच्या नंतर याला कट करायचा नाही. जर थंड केल्याच्या नंतर जर याला कट करायला जाल तर ते अजिबात कट होत नाही. त्यामुळे कोमट असतानाच लगेच हे पटापट आपल्याला कट करून घ्यायचंय. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ते वड्या पाडू शकता, तुम्हाला लहान मोठ्या हव्यात त्या आकारामध्ये. आणि त्याला चांगलं पूर्णपणे थंड करून घ्यायचं. थंड झाल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये सर्व करायला घ्यायचंय. ही जी वडी आहे ना ती खरंच खायला खूप छान लागते. आणि तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला किंवा कुठल्याही सणवाराला, त्याचबरोबर कधी गोड पदार्थ खायचा असेल त्यावेळेस हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता. खरंच खूप छान आहे आणि बनवायला सुद्धा खरंच खूप सोपं आहे. तुम्ही ना आतापर्यंत ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी भरपूर वेळेस बनवली असेल. पण सुक्या खोबऱ्यापासून ही जी एक नवीन ट्रिक आहे ती वापरून जर बनवली ना तर तुम्ही घरातल्यांना सुद्धा नक्कीच खायला द्याल, तर ते सुद्धा म्हणणार नाहीत की ही सुक्या खोबऱ्याची आहे. कारण तशी त्याची टेस्ट येतच नाही. एकदम अशी जसं काय मार्केटमधून विकत आणली अशी या बर्फीची टेस्ट येते. आतून एकदम अशी खुसखुशीत आणि कसलीही चिकट झाली नाही किंवा चिवट झाली नाही. कारण आपण इथे दुधाचं प्रमाण फक्त 1 वाटी वापरले आहे. जास्त दूध वापरलं तर ते एकदम अशी चिकट होते, दाताखाली चिटकते. जर खुसखुशीत हवी असेल तर हे योग्य प्रमाण घेऊन मी तुम्हाला सांगितलं आहे. ट्राय करून बघा आणि जाता जाता चॅनलला एक लाईक, सबस्क्राईब, शेअर केल्याशिवाय जाऊ नका.